गुरुर्ब्रह्मा गुरुडे विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। धन्य ते आरण रत्नाचे खाण जन्मला निधान सावतातो। कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी। मोठ नाडा घेर दुरी अवघी व्यापिली पंढरी, सावताने केला मला विठ्ठल पावी गवीला गळा। हाच तो माझा सावता महाराजांचा भक्तीचा मळा। याच भक्तीच्या मळ्यामध्ये सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी यामध्ये दिव्य पाहिला आणि याच भक्तीच्या मळ्यामध्ये सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी पिकवण्याचं काम करावं आणि याच भक्तीच्या मळ्यामध्ये सावता महाराजांनी साक्षात भगवंत परमात्म्याने खुरपण्याचं काम करू लागावं आणि हाच तो भक्तीचा मळा भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा भक्तीचा मळा आहे। माझे ज्ञानेंचे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप असलेले माझे ज्ञानोबा आहे आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन वारकरी संप्रदायाचा भगवा पताका लावला असे माझे भगवंताचे नरेवाळ भक्त नामदेव महाराज यांच्याही पदस्पर्शाने पावन झालेला हा सावता महाराजांचा भक्तीचा मळा आहे। या भक्तीच्या मळ्यामध्ये सावता महाराजांनी आपल्या भक्तीच्या मळ्यामध्ये नामस्मरण केलं, कांदा मुळा भाजी पिकवण्याचं काम करावं आणि हाच त्या भक्तीच्या मळ्यामध्ये सावता महाराजांची विहीर आहे। याच विहिरीमध्ये सावता महाराजांनी मोठ नाडा विहीर दुर्गी अवघी व्याफिली पंढरी याच विहिरीमध्ये मोठ नाडा चालवण्याचं काम करावं हा माझा सावता महाराजांचा भक्तीचा मळा आहे। या भक्तीच्या मळ्यामध्ये सावता महाराजांची संजीवन समाधी आपल्याला आतमध्ये पाहायला मिळते। हा भक्तीच्या मळ्यामध्ये सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी हे पिकवण्याचं काम करावं। यात सावता महाराजांनी सांगितलं आहे की तुम्ही फक्त प्रपंचच करू नका, तर प्रपंच करत करत परमार्थ करा। म्हणून महाराज म्हणतात प्रपंच असून परमार्थ सधावा वाची आठवा पांडुरंग, असा माझा सुंदर महाराजांचा सुंदर असा अभंग आहे। रामकृष्ण हरी।